महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या. पार्थ पवार पटेलांनी पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. भेटीनंतर राष्ट्रवादी विलीनीकरण, NDA पाठिंब्याच्या चर्चा, तर पवारांकडून चर्चांना पूर्णविराम. नीट विद्यार्थी आंदोलकांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं आंदोलन काळातील दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांवर खासदार कंगना रनौत बरळल्या. कंगनाकडून जेनझींचा जनरेशन गटर उल्लेख. कंगना यांच्या विधानानंतर विरोधकांचा संताप. पंतप्रधान मोदींना कॅमेराचा नाही तर हृदयाचा अँगल बदलण्याची गरज. एवढंच नव्हे तर मोदींनी त्यांचा सल्लागारही बदलावा. प्रियंका गांधी यांचा मोदींवर निशाणा. शरद पवार यांचं पंतप्रधान मोदींना बारामतीमध्ये येण्याचं आमंत्रण. बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त 2 ऑक्टोबरला बारामतीत येण्याचं आमंत्रण. बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंतची मोठी अटक. भाजप पदाधिकारी संजय गरुड अटकेत. सोलापूरच्या नातेपुतेमधून नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात. खोपोलीच्या झेनिथ धबधबा इथं पर्यटक अडकले. 10 ते 12 पर्यटक अडकल्याची माहिती. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं बचाव कार्यात अडथळे. उजनी धरण 100% भरलं. शेतकऱ्यांच्या हस्ते जलपूजन. पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार. नागपूरला मुसळधार पावसाचा तडाखा. नरेंद्रनगर, श्रीनगर भागातील घरांमध्ये पाणी. शाळेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर. महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी अन्नत्याग आंदोलन. निर्णय होऊनही महादेवीला पाठवण्यास विलंब का? राजू शेट्टींचा प्रशासनाला सवाल. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं. नीट परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वादाची धग आता महाराष्ट्राच्या MSCET परीक्षेपर्यंत पोहोचलेली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया असलेल्या परीक्षेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. 12वी मध्ये कमी गुण, पण CET मध्ये 99 ते 100% पर्सेंटाईल असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि ऑडिओ, विरोधकांचे त्यानंतर झालेले गंभीर आरोप पाहायला मिळतात. तर दुसरीकडे CET सेलकडून सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे. नेमका हा वाद काय आहे, कोणते आरोप केले जात आहेत आणि त्यावर प्रशासनानं काय स्पष्टीकरण दिलंय, बघूया एका सविस्तर रिपोर्टमधून. केंद्राच्या नीट परीक्षेनंतर आता महाराष्ट्राच्या MHCET परीक्षेवरही गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. सोशल मीडियावर एका शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. परीक्षेत गैरव्यवहार कसा होतो याबाबत त्यात दावा करण्यात आला. काँग्रेसनं 2022 पासूनच्या निकालांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 12वी मध्ये 50% आसपास गुण असलेले काही विद्यार्थी CET मध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या प्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही प्रश्न विचारण्यात आला. मात्र CET ही स्वायत्त संस्था आहे. या विषयावर CET सेलच उत्तर देईल असं त्यांनी स्पष्ट केलं. CETचा असो, MPSCचा असो, नीटचा असो, हे जेवढे काही परीक्षा आता जेव्हा घेतल्या जातात आहेत त्या परीक्षामध्ये या सगळ्या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा जो प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे तो आपल्याला निदर्शनास आलेला आहे. त्यामुळे जेवढ्या या परीक्षा ज्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या होतात आहेत त्यांना बर्बाद करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, जसं शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त केलं तसं तरुणांना सुद्धा त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त करायचा आहे निर्णय, संकल्प भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या सरकारने केलेला आहे. CET सेलचा हा जो मुद्दा आहे
तो आमच्याकडे सुद्धा आलेला आहे. त्याच्याचबरोबर बऱ्याच लोकांनी हा मुद्दा आता त्यांच्या लेवलला मांडायला सुरुवात केलेली आहे. CETमध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत. त्याच्याचबरोबर जो MPSCचा पेपर फुटला त्याच्याबद्दल आमच्याकडे पुरावे होते, ते पुरावे आम्ही काल दिलेले आहेत. त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन आता सुरू झालेली आहे. दरम्यान या वादाला एका व्हायरल ऑडिओ क्लिपचीही जोड मिळाली आहे. या क्लिपमध्ये इंजिनिअरिंग CETमध्ये 99 ते 100% मिळवून देण्याचा दावा केला जातोय. त्यासाठी 12 ते 13 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. विशिष्ट परीक्षा केंद्र मिळवून मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा आमिष दाखवल्याचाही दावा केला जातोय. मात्र झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हॅलो. हा मॅम बोला. हा सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात. हो हो मॅम, MSc CETच्या एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला ते कॉलेज हवं असेल ना तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना, त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही इलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? कसं करायचं ते? प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मी सांगेल ते सेंटर टाकावं लागतील. त्यानंतर तुमचा मुलगा स्वतः येऊन तिथे एक्झाम देईल. दुसरं नाही ना, स्वतः ते गोष्ट तिथे सेंटरला स्वतः एक्झाम म्हणजे स्वतः राहील अवेलेबल तिथे. आणि आमची जी काही टीम असेल ती बाकी सर्व काही हँडल करेल. हो. आणि सर याची अमाऊंट किती पे करावी लागते? मिनिमम 13 ते 14 lakhs मध्ये करून देऊ शकतो बघा. ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे. नाही, कमी याच्यामध्ये. मॅम होईल निगोशिएबल, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजसाठी जर जाल तर तेवढं पर्सेंटाईल नाही पडलं. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बजेट जास्त लागेल CSE साठी. आणि कधी कधी काय होतं की CSE ब्रँच पण मिळत नाही तुम्हाला, जी ब्रँच हवी आहे ती. मॅनेजमेंटची फी जास्त असते. तसं तुमचं पॅकेज मॅम ऑलमोस्ट 18 ते 20 लाखाच्या पॅकेजमध्ये जातं. दरम्यान नांदेडमधील एका विद्यार्थ्याचं उदाहरण देत काँग्रेसनं गैरव्यवहाराचा आरोप केला. भाजपचे पदाधिकारी आशिष नेरळकर यांच्या मुलांना 12वीत 56 आणि 51% गुण मिळाले. JEE परीक्षेत सुद्धा मर्यादित गुण मिळाले. पण MHCETमध्ये 99% मिळाल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी केला. नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये. आणि JEEच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले. मात्र MHCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत. हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MHCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे. त्यांचा अभ्यास CETवर होता आणि सध्या जेईला जे टॉपर आलेत त्यांचे ग्रुप गेलेले आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा 12वीच्या बोर्डामध्ये मार्क जास्त पडले पाहिजेतच आणि म्हणून CET जास्त मार्क मिळतील, असं काही नाही. जे लोक CETला फुल आहेत ते बोर्डामध्ये कमी आहेत, जे बोर्डामध्ये फुल आहेत ते CETला JEEला कमी आहेत. तर असं काही नाही. मुलांचं टार्गेट हे CET होतं आणि त्यांचा फोकस फक्त इंजिनिअरिंगचा विषय होता, बाकी काही विषय मार्क मिळणे फक्त 12वीचं टार्गेटच ग्रुपिंग होऊन मिळणे आहे. त्याच्यामुळे 12वीच्या मार्काचा 12वी 100% जरी मिळाले असते आणि समजा ते CET पास झाले नसते तर त्याचा नंबर कुठे लागला नसता. मग आरोग्य त्याच्यावरती काही चौकशी वगैरे गव्हर्नमेंटला जे काही चौकशी करायची करू द्या, आमचा काही प्रॉब्लेम नाही. डबल सगळी परीक्षा घेतो मला तर घेऊ द्या, आमची काही नाराजी नाही त्याला. मात्र हे सर्व आरोप CET सेलनं फेटाळून लावले. सोशल मीडियावरील दावे तथ्यहीन असल्याचं CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलं. काही विद्यार्थी बोर्ड परीक्षेपेक्षा CETवर अधिक लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे दोन्ही परीक्षांच्या निकालांची थेट तुलना करणं चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. CET सेलने मात्र आरोपांचं खंडन केलंय. येण्याच्या आधी सुद्धा आपण त्यांना ही सगळ्या सुविधा करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना आपण त्याच्यानंतर सुद्धा जर काही विद्यार्थ्यांना शंका असेल, कारण आम्ही त्यांना 3 दिवस दिलेले असतात, त्या सुद्धा काय बरेच विद्यार्थी त्या 3 दिवसामध्ये ते बघण्याचे पण काही घेत नाहीत, काळजी घेत नाहीत. ते विद्यार्थी नंतर CET कक्षामध्ये येतात तेव्हा आम्ही त्यांचा पेपर त्यांना पुन्हा दाखवतो. आणि ते आजपर्यंत आमच्याकडे असे की हे नाहीये की तो आपल्या परीक्षेबद्दल किंवा आपण दिलेल्या परफॉर्मन्स बद्दल त्याला काही शंका आहे म्हणून त्यांनी काही आपल्या म्हणजे शंका आहे आणि त्याचं त्यांनी निराकरण झालं. एक्झामिनेशनमध्ये जो आपण पेपर जो बघतो तो डायरेक्ट त्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होतो. तो सुद्धा दोन्ही शेजारचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जम्बलिंग केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही CBT सिस्टीम असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरप्रकार न होता विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारेच त्यांना मार्क दिलेले आहेत. CETला जास्त प्राधान्य देऊ शकतात आणि ते CETला प्राधान्य दिल्यामुळे त्यांना CETमध्ये ऍज कम्पेअर टू HSC मार्क येऊ शकतात. आणि होतंय कसं की CETला बाकीच्या
जे परफॉर्मन्स आहे तिथल्या परफॉर्मन्ससाठी आम्हाला उत्तर द्यावं लागतंय. आम्ही आपण जे घेतलेली एक्झामिनेशन आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने, फ्लॉलेसली आपण एक्झामिनेशन ही कंडक्ट केलेली आहे. असं असताना आपण फक्त ज्या 2 वेगवेगळ्या परीक्षेच्या आधारे आपण असं अनालिसिस, सिलेक्टिव्ह अनालिसिस करू नये, कारण याच्या दुसरी बाजू सांगणारे पण अनालिसिस आपल्याकडे आहे. 100% मार्क म्हणजे त्याला 200 पैकी 200 मार्क पडले तर त्याला 100% म्हणता येईल. खरं तसे मार्क नसतात. कुणाला 190 असतात, 180 असतात. एखाद्या बॅचमध्ये 180चा टॉपर असतो, तो सुद्धा 100% असतो. एखाद्या बॅचमध्ये 190 वाला असतो, तो पण 100% असतो. एखाद्या बॅचमध्ये 170 वाला असतो, तो सुद्धा 100% असतो. त्याच्यामुळे मग ज्याला 170 मार्क पडले त्याला 85% मार्क पडले, कोणाला 80% मार्क पडले. त्याच्यामुळे आपण हे जे मुळात जे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचं एक जे तुलना करतोय ती चुकीची आहे. या वादात आता राजकारण जैसे पहलगाम के अटैक पर ऑपरेशन सिंदूर में हम सब लड़े थे, मेरी अपेक्षा थी कि शिक्षा के बारे में ये इनका बर्ताव होगा, बट ये उम्मीद क्या करेंगे. एजुकेशन मिनिस्टर ऐसा बिहेव कर रहा है पार्लियामेंट में, और ये जो नया जेनजी का लिंगो यूज कर रहे हैं ना, मैं भी उनको बताना चाहती हूँ सर, इन्होंने शायद इंस्टाग्राम नहीं देखा. सब बीजेपी के लोगों ने देखा भी होगा तो बोलेंगे नहीं पता है, सबके बच्चे हमारे साइड पे, उनके साइड पे तो किसी के बच्चे नहीं है. इनकी अगली जनरेशन में इनके साथ नहीं, हमारे साथ भी नहीं है शायद. हम जो डिलुलू के बारे में बोले ना, आप भी उस डिलुलू में ना रहना कि वो आपके साथ है. आपकी जनरेशन किसके साथ है ये 29 में पता चलेगा, तब देखा जाएगा. बट लेट्स नोबडी बी इन दिस जेन जी एंड वी आर नॉट फाइटिंग. Why are we getting into the lingo of the Gen Z? That's not what we are. ये कोई ऑक्सफोर्ड डिक्शनरी का सवाल के लिए चर्चा नहीं कि आप कितने शब्द जानते हो और मैं कितने शब्द जानती हूँ. We are here for a very serious issue. People on Jantar Mandar, sir, I was sitting in the Lok Sabha canteen, house was not functional. You also missed it. We've all heard the loud sounds outside. किसकी आवाज थी वो? टेयर गैस की आवाज थी. पलानी पिलेट्स चल रहे थे सर. हम डरे नहीं क्योंकि हम इस सिक्योर वातावरण में बैठे. बस उस माँ के बारे में आप सोचिए जिसका बच्चा उस जंतर मंतर थे, उस माँ पे क्या गुजर रही होती. वी आर सिटिंग इन दिस वेरी VIP एरिया विद सो मेनी पुलिस. कोई दरवाजा पार्लियामेंट का बंद कर रहा है, कोई इतने सारे पुलिस है. हम तो सिक्योर है ना. आपके बच्चे चिंता में है ना मेरे बच्चे चिंता है. बस उस माँ बाप का सोचिए जिनके बच्चों का करियर है. सर मैं भी एक माँ हूँ. जब रिजल्ट आता है ना, एक दिन पहले नींद नहीं आती. अभी मेरे तो बच्चे बड़े हो गए, तो अभी CBSE चल रहा है, सोचते पढ़ते हैं. आप सोचिए जिसके बच्चे का एडमिशन जो KG के लिए प्रॉब्लम आता है, उसकी माँ पे, फैमिली पे क्या गुजरती. उनके पास कुछ होता नहीं है सर. एक रोटी खाते हैं, शायद आधी खाटी होती है, इसलिए वो पैसा भर भर के पेट की भूख काट काट के बच्चों को पढ़ाते कि जो मेरा हुआ मेरे बच्चों का ना हो. What is a degree? It is your recognition. No caste, nothing can stop you. Once you have a good degree on your forehead, your life is made. What was Bhimrao, Dr. Baba Saheb Ambedkar? How did he get recognition? It's purely on merit and his education. This is what I was expecting from this government, and I'm hugely disappointed as a parliamentarian, as a parent, because I expected more from them. I really did, and I'm saying this with pain. Think of all. I'll tell you the measures this government has taken. I'll tell you 3 points which I'd really like the Honorable Minister, who was, I don't know what had happened to him today. He's actually quite a serious man. 3 things that he has done. In 2016, 2016 में इसी सरकार की एक report है sir. In that, what is the government said when the first bill was introduced? That we have the report of the standing committee. We are working on it. बिल आ गया, उसके बाद स्टैंडिंग रिपोर्ट भी वर्किंग करेंगे. And we will take all of you into confidence and move in this direction forward. What happened? This is 2016. Then comes 2024. Honorable Nadda ji's reply. Honorable Nadda ji ने कहा एक reply में कि the Supreme Court at that point had intervened, but the intention of the government to bring NEET. It's not the Supreme Court that has brought NEET. It is the government has brought NEET. I'm not saying that. This is Nadda ji replying. It's the papers right here. But what is in the bill? That is very interesting, sir. The bill, point number 6, says in the statement on the objectives of the bill, it says, in the view of the judgment of the Honorable Supreme Court, NEET became mandatory for all undergraduate and postgraduate admissions with immediate effect. However, some state governments... So is it Supreme Court done it or has this government done it? Yeah. Can they kindly clarify? And both these documents are parliament documents, not my creations.
One is a reply and one is a bill. So can this government get out of this jingoism and get serious and tell us why really this bill has come out? Third, what part in 2024? Excellent drafting of the bill. Excellent. Even if I'm in opposition, I'll say that. Because this is not about तू मैं में. ये बच्चों के बारे में क्या तू मैं करेंगे यहाँ? वो पॉलिटिकल होगा वो लड़ रहेंगे रास्ते पे. यहाँ इसलिए नहीं आते हम सिर्फ लड़ने के लिए. What is this bill done? 2024. Unfair means and objective. Every objective has been achieved. बस ये इम्प्लीमेंट होता 24 में तो 26 में जंतर मंतर का दिन नहीं देखने पड़ते हम सबको. Why is the government not followed this? What are they talking about? And what is in this written? This is also interesting, sir. This is again 2025 reply in the government. 21st June 2024, the bill has become an act. 22nd June, a committee has formed which is doing recommendations. Have you heard of such a thing, sir? On 21st, I repeat, I reiterate what I say. 21st June 2024, a bill has come, the act is made. And 22nd, they have started a committee of recommendations. Iska mazak udaya ja raha hai. Then didn't you take the committee recommendations before? Or why didn't you have a committee? Then what was the rush of the bill? What is the logic? Can somebody tell me? Now, this is the approach of this government, even today. I mean, I have a lot of regard for Honorable Jitendra Singh ji. He's a learned man. But I wish all the BJP people spoke with some empathy, some compassion, some humility, and some sensitivity when it's about children. We have lost how many children, sir? There's this girl, my friend Dayanidhi Maran spoke about Anita. There's a girl from Maharashtra, Priyanka ji, spoke about just yesterday, Anita Sangle. She killed herself, unfortunately. Now, can you tell me, why has this happened? Why is this divide? Why is DMK against the NEET? I asked them, why? What is the problem? Has government ever consulted them? Because it's the difference between the haves and the have-nots. The coaching classes in this country. Who is regulating the coaching classes in this country? Can, sir, the Honorable Minister reply to this question? It's a huge business. I think that Shrikant Shinde said it. That Shrikant Shinde said, or Krishna said, that they are going for IPOs and all that. Coaching class is going for IPOs. How many lakhs and lakhs of rupees do people give? Then what will this girl, this Anita, and this girl from Maharashtra yesterday, this Sagre girl, Ankita, they can't afford coaching classes, sir. What is this government talking about? And this is a collapse of trust. This is what they are not understanding. NEET is not there. And you know, I come from the state of Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule. We have great pride in gender equality and education. Now, I would like to quote one of their allies. They have seemed to have forgotten what people have said. Sir, with your permission, I'd like to read it in Marathi. What he has said, which nobody from that side has said. I wish somebody had said it from that side. Just on human angles. I think that Tejasvi Surya finally said something nice, which I welcome from him. But I wish that came from the minister. What is this gentleman saying? Well, my ex-colleague, Mr. Chhagan Bhujbal. What is he saying? Dharmendra, I'll say it in Marathi, sir. Read it verbatim. धर्मेंद्र प्रधान यांनी 15 दिवसापूर्वी राजीनामा दिला असता तर आंदोलनाचा उद्रेक झाला नसता. मीन्स 15 दिन पहले अगर इन्होंने इस्तीफा दिया होता तो ये उद्रेक नहीं होता. ये मैं नहीं सिर्फ कह रही हूँ, हम तो कह ही रहे, लेकिन आपके अलाय भी कह रहे, आप सुन नहीं रहे. पोलिसांचा लाठीचार्ज, त्यानंतर देशात परिसलेली संतापाची लाट, या सर्व गोष्टी संपूर्ण जगाने पाहिलेल्या आहेत. हे आंदोलनात दिल्लीत जंतर मंतर पुरत नाही तर नाशिक, महाराष्ट्र आणि पूर्ण देशात इशारा आहे. ही इज योर अलाय टेलिंग यू की ये इशारा है. दिस इज मिस्टर छगन भुजबल स्टेटमेंट. आई होप गवर्नमेंट इज लिसनिंग. चलो उनका अलाय का मत सुनो, मुरली मनोहर जोशी सर का भी तो सुनिए. व्हाट इज ही सेड? अ पेनफुल टू सी यंग गर्ल्स बीइंग मिसहैंडल्ड. This is such a senior leader of this country. He was an education minister of India. Why has he not said it? Sir, this is not about UPA versus NDA. This is about system versus aspirations. There is a system we unitedly want to change for the aspirations of these children. Why aren't we doing this? And committee after committee, Kothari Ayog, Yashpal Samiti, Rashtriya Nyan Ayog, this Radha Krishna Ayog, what has this government done for it? मैं मानती हूँ हमने किया ना, मैं कहाँ कह रही हूँ. नीट पेपर फुटी संदर्भात लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांनी या चर्चेमध्ये बोलताना
केंद्र सरकारवर अनेक सवाल उपस्थित करत या नीट पेपर फुटी संदर्भात गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत. सरकार कुणाचंही ऐकायला तयार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे. यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसंदर्भातली. एकनाथ शिंदेंची 3 तास मंत्र्यांसोबत बैठक झालेली आहे. बैठकीला मंत्र्यांसह अधिकारी सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंकडून मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आलेला आहे. कामं का होत नाहीत असा सवाल एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना विचारलेला आहे. आपण बघतोय कामं का होत नाहीत अशा तक्रारी आलेल्या आहेत. कामं प्रलंबित असल्याचं कारण का? अंतिम टप्प्यात असलेल्या प्रकल्पांवर जोर द्या. कामं प्रलंबित का? निधीचा तुटवडा आहे का? विकास निधी कमी पडणार नाही असं शिंदेंनी आश्वासन दिलेलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर खासदार कंगना रनौत यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. कंगना रनौत बरळल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलक विद्यार्थ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलंय. कंगना रनौत यांच्याकडून जेनजींचा उल्लेख जनरेशन गटर असा करण्यात आलेला आहे. ते कोणत्या अँगलनं विद्यार्थी वाटतात असं कंगना रनौत यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान कंगना यांच्या प्रतिक्रियेमुळे मोठा वाद निर्माण झालाय. काँग्रेसनं कंगना रनौत यांच्या प्रतिक्रियेवर संताप व्यक्त केलाय. झेंजिनच्या वाटेला जाणं कंगना यांना महाग पडणार असा इशारा काँग्रेस नेते अलका लांबा यांनी दिलेला आहे. हमारे 75 ईयर ओल्ड प्राइम मिनिस्टर हैं, उनकी दिवंगत माता जी को उनको इतनी गंदी गंदी भद्दी गालियां दे। हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं। इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे। कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं। आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की। और हमें ये अब ट्रोल करे चाहे कुछ भी करे, 16 ईयर ओल्ड से जो है हम अपना करियर बना रहे हैं, माता पिता पर कभी बोझ बनकर नहीं रहे। और जिनके माता पिता बहुत ही कंजर्वेटिव है, हम जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है। उनकी बेटियां ऐसे इतनी गंदी गंदी भाषा में बात कर रही हैं, समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा? क्या ये सोचते हैं क्या हम लोग एज अ सोसाइटी? दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे। थैंक यू। कंगना रनौत ने आखिर पंगा ले किससे लिया है? महंगा पड़ने वाला है। जेनजी से पंगा लेकर केंद्र की मोदी सरकार अपने शिक्षा मंत्री प्रधान को नहीं बचा पाई, तो कंगना तुम क्या चीज हो? तुम किस खेत की मूली हो? थप्पड़ याद है सबको। एयरपोर्ट पर किसी की माँ को किसान आंदोलन में तुमने 500 रुपए में आई हुई भाड़े की महिला कहा था, और वो थप्पड़ की गूंज मुझे लगता है भूल गई हो। मत लो पंगा इस जेनजी से। तर कंगना रनौत यांचं संवेदनशील विधान असल्याची प्रतिक्रिया डिंपल यादव यांनी दिलेली आहे. अशा विधानांमुळे वाईट वाटतं. कंगना यांच्या विधानाचा निषेध करत असल्याचं डिंपल यादव यांनी म्हटलेलं आहे. It's very sad कि such kind of statement is coming from a member of parliament who has worked in this industry, जो बहुत ही अच्छा काम करती है, लेकिन इस तरह का जो इनका संवेदनहीन स्टेटमेंट है उसकी हम कठोर निंदा करते हैं. तर कंगना रनौत यांच्या पक्षाचे विचार गटारासारखे आहेत. रोहित पवार यांनी कंगना रनौत यांच्यावर टीका केलेली आहे. रनौत यांचे चित्रपट बायकॉट करा असं सुद्धा आवाहन रोहित पवार यांनी केलेलं आहे. त्या मॅडमला, त्या ज्या कोण खासदार आहेत कंगना रनौत, यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही ज्या पार्टीमध्ये आहात त्या पार्टीचा विचारच चिखलामध्ये आहे, गटरामध्ये आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी या युवांना गटराची उपमा त्या ठिकाणी देता. तुम्ही वेस्टर्न कल्चरवर बोलता. एकदा तुम्ही आकडे काढा की तुमच्या सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान साहेबांपासून तुम्ही आकडे काढा. त्यांची मुलं ही भारतात शिकतायत का भारताच्या बाहेर शिकतायत? बाहेर शिकणं म्हणजे काय चुकीचं असं नाही. त्यामुळे तुमच्या नेत्यांची मुलं वेस्टर्न कल्चरमध्ये जाऊन तिथे शिकतात, पण गरीब पोरं जर रस्त्यावर येत असतील
स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, कारण का सरकार त्यांचं ऐकत नाही, सिस्टम त्यांचं ऐकत नाही, स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करून जर ते हक्क मागत असतील, त्यांना मात्र तुम्ही जर गटर म्हणत असताल, मुलींना गटर म्हणत असताल, तर तुमची विचारसरणीच गटरासारखी असं आपल्याला म्हणावं लागेल. मला तर हे म्हणायचं आहे की याच्या पुढे चुकून त्यांनी एखादा पिक्चर काढलाच तर त्यांच्या पिक्चरवर बायकॉट केलं गेलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. यानंतर बातमी नागपूरमधल्या पावसाची आहे. नागपूरला मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळतंय. नागपूरच्या नरेंद्रनगर, श्रीनगर भागातील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. शाळेमध्ये सुद्धा पाणी शिरले आणि त्यामुळे काही काळ विद्यार्थी अडकले होते. विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. ही दृश्य आपण बघतोय आता. नागपूरमधली ही दृश्य आहेत. एकीकडे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचल्याचं आहे. शाळेमध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. ही मानवी साखळी करून अशा पद्धतीनं दोरखंड बांधून या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. हे सगळे चिमुकले मुसळधार पावसामध्ये शाळेत अडकलेले होते. शाळेमध्ये टोंगावर पाणी झालेलं. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH